काय आमच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी उमेदवारी ओबीसी समाजाला बहुजन समाजाला फायनल करता आणि कुठेतरी बाजूला ठेवता हे आम्ही शपथ आज रत्नागिरी जिल्हा हा ओबीसी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाला कुठे नाही कुठेतरी एक मान सन्मान द्यावा आणि तिला जर पूर्ण करावा तो पूर्ण होत नाही म्हणून आम्हाला त्याचा खंत आहे. पण रत्नागिरी हा ओबीसी समाज आपल्याला एकत्र आलाच पाहिजे आणि लोकांच्या कुठेतरी मनात कोणतरी साहेबांच्या घालतोय हे पण मला सांगतो की बेटकर समाजाचं ओबीसी समाजाचं जास्त त्याला पुरक आहे. मला काही नाही, माझ्या पक्षाचा पुरक आहे मला आणि मनापासून सांगतो चुकीचं चुकीचा कुठेतरी मेसेज माझा मातोश्रीपर्यंत जातोय, वरिष्ठ नेत्यांपर्यंत जातोय, हे सगळं चुकीचं आहे. वेळ आली तर मी तिथे त्यावेळेला बोलून पण दाखवणार. वरिष्ठ नेतेच माझ्या नावानं भावना करतात. बेटकराला जास्त समाजाचं ओबीसी समाजाचं जास्त त्याला कुठं नाही, पण माझा रत्नागिरी जिल्ह्यात ओबीसी समाजाशिवाय उभाट्याला आपला पक्षाला आधार त्यांचाच आहे. सगळ्या गोष्टीत कुठे उद्या सभा असेल तरी माझी ओबीसी समाजाची सभा होते. तुम्ही असाल तर आम्हाला कोणाची भीती नाही. सहदेव बेटकर असाल आमच्या 19 गावात तर आम्हाला भीती नाही. पंचायत समिती निवडणुकीत बिगुल वाजले. अनेक ठिकाणी आपण बघतो सगळे प्रचार जोरात सुरू आहे. आपल्याबरोबर उभाटा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत, जे धामापूर जिल्हा परिषद गटाचा उभे ते सहदेव बेटकर सर, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, एकंदरीत मोठा निर्णय मी घेतला आहे निवडणूक लढवण्याचा, काय सांगा? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख या वतीने 9 तालुक्यामध्ये जे जे आमच्या मशालाच्या चिन्हावरती आणि इंजिनच्या चिन्हावरती उमेदवारी दिलेले आहेत, संपर्क प्रमुख या मात्याने आज जिल्हा परिषद संगमेश्वर धामापूरमध्ये मी माझी उमेदवारी आहे. परंतु लोकांना पण माझा पाठिंबा द्या, लोकांनाही पाठिंबा माझा देणार आहे की 9 तालुक्यामध्ये एक एक कुठेतरी व्हिजिट मारत राहणारच मी. जेवढ्या आम्हाला सीटा आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद तेवढं आम्ही काढण्याचा प्रयत्न सगळं करतोयच आम्ही. एकंदरीत आपण जर पाहिलं या ठिकाणी कुठेतरी उभाटामध्ये दोघे दिसून येते. तुम्ही संपर्क प्रमुख आहात, काय साहेब काय सांगाल एकंदरीत? साहेब, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, जी काही कुठल्याही आमच्या सध्या परिस्थितीमध्ये व आमच्या मशालच्या बाबतीत इंजिनच्या बाबतीमध्ये 20 वर्षांत उद्धवजी साहेब राजसाहेब एकत्र आलेत. त्यामुळे आम्ही आता जास्त विचार ताकद घेतलेलीच आहे आणि त्यांच्या दोघांची जिल्ह्याचं बोलतो नाही, जिल्ह्याचं सांगतो, ते दोघांना आम्हाला जिल्ह्याला पण ताकद दिलेली आहे आणि कुठेही आमच्या पक्षामध्ये घडामोडी काय नाही. तुम्ही हसताय, तुमच्या हसण्यामुळे काहीतरी रशेत दडलंय. तुम्ही आता बोलणार नाही. ऐका, बेटकर साहेब हे आता बोलणार नाहीत, ते निवडणुकीनंतर नक्की बोलतील, कारण त्यांच्या मनामधली खतखत जी आहे ती जनतेसमोर नक्की येईल. कारण बेटकर साहेब स्पष्ट वक्ते आहेत, जे परखडपणे मत व्यक्त करतात. कारण का त्यांना काय गोष्टी पडत नाही, अनेक गोष्टी ते राजकारणामध्ये बेटकर साहेब जनतेपर्यंत जात आहेत. काय लोकांच्या अपेक्षा आहेत? लोकांच्या अपेक्षा भरपूर आहे, परंतु आजला मी साहेब माझ्या पक्षातून ज्या आम्ही पक्षामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद 1992ला मी बाळासाहेबांच्या चरणावर डोकं टेकणारा माणूस आहे. त्यामुळे मी त्या पक्षात पुन्हा 5 वर्षे फिरून इकडे तिकडे मला पाठवलं, पक्षानेच सोडलं मला आणि मी आलो पुन्हा. तर आजला पक्षाची माझी जी परिस्थिती आहे ती अतिशय चांगली आहे आणि माझ्या जिल्ह्यावरती पण पक्षात दोन्ही नेत्यांचा पाठिंबा घेऊनच मी आणि सगळ्याकडे लढणार आहे आणि लोकांना पण पाठबळ देणार आहे. एक मोठं विधान या ठिकाणी त्यांनी केलंय की पक्षाने मला पाठवलं होतं इकडे इकडे, बरोबर ना? का असं काय केलंय पक्षाने? काय आमच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी उमेदवारी ओबीसी समाजाला बहुजन समाजाला फायनल करता आणि कुठेतरी बाजूला ठेवता हे आम्ही शपथ आज रत्नागिरी जिल्हा हा ओबीसी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाला कुठे नाही कुठेतरी एक मान सन्मान द्यावा आणि तिला जर पूर्ण करावा तो पूर्ण होत नाही म्हणून आम्हाला त्याचा खंत आहे. म्हणून मी पुन्हा आणखी विचार केला आहे आणि माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना एप्रिलच्या 8 तारखेला मी प्रवेश केला आहे. मला संपर्क प्रमुख 20 एप्रिलला दिलं आहे आणि त्याच्यानंतर मला साहेबांनी डोक्यावर हात ठेवून सांगितलं आहे काही तुम्ही करा, पण रत्नागिरी हा ओबीसी समाज आपल्याला एकत्र आलाच पाहिजे आणि लोकांच्या कुठेतरी मनात कोणतरी साहेबांच्या घालतोय हे पण मला सांगतो की बेटकर समाजाचं ओबीसी समाजाचं जास्त त्याला पुरक आहे. मला काही नाही, माझ्या पक्षाचा पुरक आहे मला आणि मनापासून सांगतो चुकीचा कुठेतरी मेसेज माझा मातोश्रीपर्यंत जातोय, वरिष्ठ नेत्यांपर्यंत जातोय, हे सगळं चुकीचं आहे. वेळ आली तर मी तिथे त्यावेळेला बोलून पण दाखवणार. पण आजला नेमकं करते कोण? बेटकर तो कोण करतो? बेटकर साहेब ती स्पष्ट बघता, स्पष्ट माझ्या पक्षातलेच लोक कोण आहेत? माझ्या पक्षात कोणाचं मी नाव घेत नाही, वरिष्ठ नेतेच माझ्या नावानं भावना करतात. बेटकराला जास्त समाजाचं ओबीसी समाजाचं जास्त त्याला कुठं नाही, पण माझा रत्नागिरी जिल्ह्यात ओबीसी समाजाशिवाय उभाट्याला आपला पक्षाला आधार त्यांचाच आहे. सगळ्या गोष्टीत कुठे उद्या सभा असेल तरी माझी ओबीसी समाजाची सभा होते आणि ओबीसी समाजाशिवाय दुसरा कोणीच नाही तिथे.
ही आमची अवस्था इथे. मग त्याने आमच्या पक्षप्रमुखांचं आम्ही भांडतोय ना, पुढची 2029ला आम्हाला उमेदवारी पाहिजे, मग कोणी असू दे आमच्या पक्षातून, मशालातून पाहिजे. वरिष्ठ नेते म्हणजे विनायक राऊतांचं नाव मी कोणाचं नाव नाही घेत आहे. मला पक्षप्रमुखांजवळ मी भांडणार आहे, हेच मी त्यांना सांगणार. दुसरं कोणाला सांगणार नाही, ना विनायक रावसाहेबांचं नाही, भास्कर रावांचं नाव घेणार, कोणाचंच नाही. आम्ही ज्या वेळेला वेळ येईल त्या पक्षप्रमुखांजवळ मांडणार आम्ही. आपण जर पाहिलं जिल्ह्यामध्ये उबाडाची जी वाटाघाट झालेली आहे, तुम्ही आता बोलणार त्या विषयावरती, पण कुठे फटका बसेल या सगळ्या गोष्टी का तुमच्या या इलेक्शनवरती? माझ्या इलेक्शनवरती कुठेही फटका बसणार नाही. मी स्वतःला माझा माननीय पक्षप्रमुखांचा एक शब्द मी ऐकलाय, आपल्यालाच खात असेल तर खांदवा. काय ते आम्ही खांदवतोय, पण पक्षासाठी खांदवतोय. काय स्पष्ट सांगतो तुम्हाला. त्यामुळे माझ्या सीटला काही धोका होणार नाही आणि खाली 2 पंचायत समिती आहेत त्या पण आणि जिल्हा परिषद मी काढणार. एकंदरीत आपण जर पाहिलं या ठिकाणी आता 2021ला आमदारकीचे इलेक्शन आहे, तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवला होता, वरून तुम्ही खाली आलेला, जिल्हा परिषदला तुम्ही शिक्षण सभापती पण होतात, काय सांगाल? लोकांचा माझा प्रश्न आहे. खालून वरपर्यंत विधानसभा लढलोय, माघर मतदारसंघात. पुन्हा मी सांगतो ना, माझ्या कुटुंबात संगमेश्वर धामापूरमध्ये माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी अनेक लोकांना, माझ्या तिथल्या लोकांना संधी देत होतो, परंतु संधी कोणी नाही. सगळ्या जनतेचं घरोघरी लोकांचं म्हणणं आहे की सदैव बेटकर तुम्हीच उभे राहावं आणि आम्हाला कुटुंबासारखं चालवावं, म्हणून या उद्देशाने मी उमेदवारी घेतलेली आहे. आपल्यासमोर जे उमेदवार ते खूप तुल्यबल आहेत असं म्हटलं तर कसा निभावं लागेल? उमेदवार काय माहिती आहे, आमच्यापूर्वी त्यांनी, आम्ही इकडे तिकडे 5 वर्ष होते, त्यावेळेस तो उमेदवार होता. इथला स्थानिक आमदारांचा माणूस आहे, घड्याळ आहे अजित पवारांचं. ते जरी असलं आणि मी आणि ते आम्ही एका समाजाच्या, बरेच आमच्या समाजाने आमच्यावर खळबळ उडवली होती आणि सांगितलं की बेटकर आज तुम्ही कुंभी समाजाचे नेते आहेत आणि तुम्ही थांबावं. मी त्यांना असं सांगितलं होतं, मी थांबतो, परंतु तुम्ही वरती थांबा, मला खालच्या 2 पंचायत समिती सोडा. आणि स्थानिक आमदार शेखर निकमनी हे कबूल केलं होतं, उमेदवारांनी कबूल केलं होतं. तरी शेवटच्या सणाला आणि आमदारांनी सांगितलं ना आम्ही सगळे लढणार. मग लढता येते लढा, मग तुम्ही थांबत नाही. मी समाजाच्या दृष्टीने आम्ही अजून विचार करू. शेवटला विचार करून म्हणजे 20 तारखेला येईपर्यंत विचार केला. 21 तारीख क्लास होती, त्या दिवशी आम्ही फॉर्म भरला जाऊन. हे काही सोडत नाही, स्वतःचं काही दाखवत नाही, म्हणून मी आज स्वतःचा मशालावरती विश्वास, पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून इकडचे नेते आहेत, विनायकजी राऊतसाहेब, भास्करराव आहेत, यादव नेते, त्यांच्या सगळ्यांवर विश्वास ठेवू. तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, बंड्या बोरकर यांच्यावर विश्वास, विभाग प्रमुख अनिलजी मोरे आणि माझे शाखा प्रमुख, गावामध्ये शाखा आहे 19 गाव, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी ही उमेदवारी घेतलेली आहे. खाली घेतली म्हणजे जनतेसाठी घेतलेली आहे, माझ्या कुटुंबासाठी घेतलेली आहे, 19 गावच्या कुटुंबासाठी. मतदारांना काय आव्हान करू इच्छित आहे? मतदारांचं काही म्हणणं नाही, तुम्ही पाहिजे, तुम्ही असाल तर आम्हाला कोणाची भीती नाही. सदैव बेटकर असाल आमच्या 19 गावात तर आम्हाला भीती नाही. शेवटचा प्रश्न आहे, 2029चा आमदार तुमच्याकडे पाहायचं का? मी सांगतो 2029ला कुठेही मला संगमेश्वर चिपळूणमध्ये जर सेपरेट झाला तर माझा संगमेश्वरच राहणार. नाही झाला सेपरेट तर संगमेश्वर चिपळूण मी 2029ला लढणार, मशाल घेऊन, मशाल घेऊनच उभा राहणार. मतदारांना काय आवाहन करताय? मतदारांना आव्हान, माझे आता सर्वे चालू आहे, लोकांपर्यंत घराघरी पोहोचतोय, लोकांचं बघून चांगलं माझ्यासाठी आहे. साहेब तुम्ही उभं राहा, बेटकर साहेब तुम्ही खरोखर राहिलात तर आम्ही त्याचा विचार पक्का करणार आहोत आणि तुमच्यासारखा माणूस आमच्या पाठीशी असेल तर आम्ही कुठलाही तुमच्याकडे अपेक्षाने बघणार नाही. हे होते सदैव बेटकर, ज्यांनी आता आपल्या शेड्यूल प्लस मंत्रात चर्चा केली. कॅमेरामॅन सायशक्ष निसार, नवराष्ट्र चिपळूण.